दसरा मेळावा भगवानगडावर जाऊन पाहिजे। हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाणघेवाण आहे। मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो, परत मागे बघितलं, पुढे आलो, परत मागे बघितलं। मग मागच्या दसऱ्याला मी होतो, मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागे दिसनात। म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं। पण एक लक्षात घ्या, कुणी जर हा विचार घेऊन संबंध इथं आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त, स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी, या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही। काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं। माझं आपल्याला एवढं सांगणं, अनेक जणांना हे ऐकायचंय, कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही। मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, न कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए। पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे। आणि हे तुमच्यापासलं लपलेलं नाही आहे, तुमच्यापासलं लपलेलं नाही आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत, बसलोत, मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो।